नमस्कार, मी सौ निशा अमित आजगावकर म्हणजे कोकणी बालमाणूस. तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओत स्वागत करते. बरेच दिवस बोलायचं म्हणते, पण काही ना काही कामं सुरू होती. जसं की आमच्याकडे कोकणात सध्या म्हाळवस सुरू आहे. लोकांकडे म्हाळ असतात आणि गणपतीची गडबड होती मध्ये. तर प्रसंग माझ्या बाबतीत एक घडलेला. त्यानंतर बऱ्याच जणांनी मला मेसेज केले, की "ताई काळजी घे, नक्की काय झालं, काय झालं?" तर त्याविषयी मी व्हिडिओ बनवून सांगते असं म्हणाले होते. तर झालं असं की आमच्याकडे गणपती 5 दिवस असतो आणि साधारण गणपतीच्या 4थ्या दिवशीपासून माझ्या मुलाला ताप यायला लागला. खरं तर माझ्या सासूबाईंना पहिल्यांदा ताप येत होता. त्यानंतर माझ्या मुलाला यायला लागला. तर मी त्याला डॉक्टरकडे नेऊन आणलं, पण मला वाटलं व्हायरल आहे त्यामुळे गोळ्या औषधं घेतल्यावर कमी होईल ताप. पण त्याचा ताप काही उतरेना. 5 दिवसांचं गणपती विसर्जन झाल्यानंतर 5व्या दिवशी रात्री माझ्या मुलाला इतका ताप आला, की त्याच्या डोक्यात ताप चढला आणि तो काहीही बरळायला लागला झोपेत. आम्ही मिठाच्या पाण्याच्या घड्या घातल्या, थंड पाण्याने अंघोळ घातली, सगळं करून झालं, पण त्याचा ताप काही उतरेना. त्याच्या आधी मी त्याला 2 वेळा डॉक्टरकडे नेऊन आणलं होतं. गोळ्या औषधं सुरू होती, पण ताप कमी होत नव्हता. मग शेवटी 6व्या दिवशी मी त्याला सावंतवाडीला घेऊन गेले डॉक्टरकडे. तर डॉक्टर म्हणाले, की त्याला ॲडमिट करावं लागेल, कारण त्याला इतका ताप आहे, की त्याला आकडी पण येऊ शकते. 104 ताप होता त्यावेळी त्याला. पण माझ्या घरापासून म्हणजे मी राहते तिथून सावंतवाडी खूप लांब आहे. ॲडमिट जरी केलं तरी डब्बा जेवणाचा किंवा जर काही इमर्जन्सीमध्ये लागलं तर घराकडून तिकडे येणं खूप लांबचं अंतर होतं. त्यामुळे मी विचार केला, की सावंतवाडीला ॲडमिट करण्यापेक्षा घराच्या जवळपास कुठे कुडाळ किंवा वेंगुर्ल्यात जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे ॲडमिट करूया. म्हणजे निदान घरच्यांना येऊन जाऊन बघता येईल. म्हणजे काही जर लागलं तर ॲडजस्टमेंट करता येईल आणि सावंतवाडीत आमचे कोण पाहुणे पण नाही आहेत. तर त्याप्रमाणे आम्ही त्याला सावंतवाडीवरून घरी आणलं आणि वेंगुर्ल्यात आमचे पाहुणे आहेत. तर म्हटलं वेंगुर्ल्यात जरा बरं पडेल डॉक्टरकडे नेलं तर. वेंगुर्ल्यातल्या एका डॉक्टरकडे आम्ही त्याला ॲडमिट केलं. तिथेही त्याचा ताप उतरत नव्हता. जवळ-जवळ 4 दिवस तो ॲडमिट होता. त्याला सलाईन लावलेलं, सलाईनमधून त्याला इंजेक्शनं देत होते. त्याच्या पोटात अन्नाचा कण टिकत नव्हता आणि इतका ताप होता, की तो फक्त असा पडून राहायचा. म्हणजे तो काही बोलायचा नाही. त्याला काय होतंय आपल्या आजूबाजूला, काय घडतं ह्याचं सुद्धा भान नव्हतं. म्हणजे जे म्हणतात ना, की औषधांची ग्लानी चढते डोक्यात, असा प्रकार झालेला. तर साधारण 4 दिवसांनी तो नॉर्मल झाला. नॉर्मल म्हणजे एकदम बरा नव्हता, पण ठीक होता. ताप नव्हता त्याला. तर मग डॉक्टरांनी सांगितलं, की त्याला आता डिस्चार्ज देऊया. कारण ताप अजिबात नव्हता, पण ती ग्लानी होती त्याला. डिस्चार्ज दिला तर मी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं, की आम्हाला संध्याकाळी डिस्चार्ज देणार आहेत. डॉक्टरांनी आम्हाला सकाळी सांगितलं, की संध्याकाळपर्यंत सोडू तुम्हाला. संध्याकाळी डिस्चार्ज देणार आहेत म्हणून मी घरी सांगितलं माझ्या फोन करून. तर त्यावेळी झालेलं असं, की माझ्या मिस्टरांना पण ताप यायला लागलेला. पण मी होते माझ्या मुलाबरोबर वेंगुर्ल्यात. त्यामुळे मला फक्त कल्पना होती, की त्यांना ताप येतोय. पण त्यांचा ताप किती आहे ह्याबद्दल किंवा ते बरे आहेत की नाही, जेवतायत की नाही, की झोपून आहेत ह्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. तर मी त्यांना फोन करून सांगितलं असं-असं, की आम्हाला डिस्चार्ज देताय तर तुम्ही संध्याकाळपर्यंत न्यायला या. आणि आमचा दुधाचा छोटासा व्यवसाय आहे. आमच्या म्हशी आहेत. त्यामुळे आम्हाला सकाळ संध्याकाळ 2 वेळा दूध डेअरीला घालावं लागतं. म्हणजे आमच्याकडे दुधाची गाडी येते आणि तिथे आम्हाला कॅनमध्ये दूध ओतून ठेवावं लागतं. तर संध्याकाळी दूध काढायचं असतं. तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं, "एकतर मी तुला दूध काढायच्या आधी न्यायला येतो म्हणजे 5-5:30ला न्यायला येतो." कारण दूध काढायला 6:30ला जावं लागतं वाड्यात किंवा मग दूध काढून झाल्यानंतर 8 वाजता न्यायला येतो. तर मी विचार केला, की रात्रीचं जाण्यापेक्षा लवकर गेलेलं कधीही बरं. तर मी डॉक्टरांना विचारलं, की 5 वाजेपर्यंत आम्हाला डिस्चार्ज मिळेल का? तर आम्ही 5:30 पर्यंत निघू शकतो. डॉक्टर म्हणाले, "हो, हरकत नाही. 5 वाजता डिस्चार्ज देतो." प्रसादचं एक शेवटचं म्हणजे माझ्या मुलाचं एक शेवटचं इंजेक्शन राहिलेलं ते त्याला द्यायचं होतं 6 वाजता. तर डॉक्टर म्हणाले, "ठीक आहे, थोडंसं आधी ॲडजस्ट करूया आपण." आणि त्याला ते इंजेक्शन दिलं. तोपर्यंत माझे मिस्टर आले, 4 व्हीलर घेऊन आलेले कारण पाऊस खूप होता गणपतीच्या दिवसांमध्ये. तर आले ते गाडी थांबवली त्यांनी हॉस्पिटलच्या दारात. आतमध्ये आले. प्रसादचं इंजेक्शन सुरू होतं ते त्यांनी बघितलं आणि ते बाहेर गेले. ते म्हणायला लागले, की "मला बरं वाटत नाहीये, हे औषधांची वास वगैरे." आणि हॉस्पिटलमध्ये कसा एक वेगळा वास असतो औषधांचा म्हणा किंवा आजारी सगळे पेशंट माणूस असतात त्यामुळे एक वेगळाच असा वास असतो. वातावरण पण वेगळं असतं आणि मला त्यांना ताप येतो हे माहिती होतं. त्यामुळे ते मला म्हणाले, की "मी थोडा वेळ बाहेर बसतो, झालं की सांग." तर म्हटलं, "ठीक आहे, बसा." मग ते गेले आणि गाडीतच बसले. थोड्या वेळाने जेव्हा इंजेक्शन वगैरे प्रसादचं झालं, इंजेक्शन झाल्यावर 10 मिनिटं थांबावं लागतं. डॉक्टर बघतात, की काही त्रास होत नाहीये ना, कारण आम्ही घरी जाणार होतो त्यावेळी. त्याप्रमाणे आम्ही 10 मिनिटं थांबलो. सगळी गोळ्या औषधं प्रसादची लिहून घेतली आणि मग सगळं सामान मी गाडीत ठेवत होते. आणखी आमचे पाहुणे होते. पाहुणे म्हणण्यापेक्षा ते काका आहेत, म्हणजे अमितचे काका, माझ्या मिस्टरांचे काका. 2 काका आहेत.
माझे चुलत सासरे, 2 चुलत सासरे आहेत मला. तर ते दोघंही त्यावेळी तिथे होते, कारण ते वेंगुर्ल्यातच राहतात. त्यामुळे ते प्रसादला डिस्चार्ज मिळणार म्हणून त्यावेळी तिथे आले होते. ते आधीही बऱ्याच वेळा प्रसाद हॉस्पिटलमध्ये होता, त्यामुळे डबे वगैरे तेच बिचारे, म्हणजे त्यांनी खूप कष्ट घेतली आमच्यासाठी. ते नेहमीच घेतात आणि ती आमची घरातली माणसं आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक घरातला माणूस हे आपल्या माणसासाठी कष्ट घेतच. तो विषय वेगळा. तर ते तिथे होते त्यावेळी. त्यांनी ते सामान वगैरे, पिशव्या वगैरे माझ्या होत्या. पिशव्या वगैरे नेऊन गाडीत ठेवल्या आणि अमित गाडीत बसला होता सीटवर. त्याला सांगितलं की झालं, डिस्चार्ज द्यायची वेळ झाली आहे, तर तू जा आणि घेऊन ये प्रसादला म्हणून. तर अमित त्याप्रमाणे आला. मी प्रसादला चप्पल घालत होते आणि अमित म्हणाला, आणशील का तू? म्हटलं हो, कारण त्याला ऑलरेडी ते गरगरत होतं. म्हणजे अमितला, म्हणजे माझ्या मिस्टरांना ऑलरेडी चक्कर आल्यासारखं होत होतं. पण त्यांनी मला सांगितलं नाही, कारण मी घाबरेन म्हणून. आणि प्रसादला मी उचलून, तू घेशील का असं म्हटलं. मी म्हटलं हो मी घेते, कारण मी नेहमी प्रसाद जास्त करून माझ्याचकडे असतो. एवढा मोठा झाला तरी त्याला कधी कधी उचलून घ्यावं लागतं. तर मी त्याला उचलून घेतलं आणि निघत होते. माझ्या पुढे माझे मिस्टर चालतात, त्यांनी बरोबर गाडीकडे जायला आणि ते तिथे चक्कर येऊन पडले. आणि चक्कर त्यांना अशी आली की ते उभ्या उभ्या, म्हणजे जसं झाड असं एकदम खाली कोल्यास होतं ना, त्याप्रमाणे ते उभ्या उभ्या पडले. 6 फुटांचा माणूस आहे. हात पण टेकवता नाही आले, म्हणजे त्यांना झलपटायला पण झालं नाही. जसं की आपल्याला चक्कर आल्यावर एक कळतं ना, की तोल जातोय आपला, आपण आधार घ्यायचा प्रयत्न करतो, कुठेतरी धरायचा प्रयत्न करतो, असं काहीच झालं नाही. ते उभे होते, असे माझ्या समोर चालतायत आणि उभे होते, डायरेक्ट असे आडवे झाले. आणि खाली सिमेंट होतं, कॉन्क्रीट घातलेलं होतं. तिथे खड्या, म्हणजे ती खडी जी असते ना रस्त्याला वापरतात तशी खडी होती. त्याला जाऊन त्यांची हनवटी आपटली. हात टेकता नाही आले अजिबात, कारण त्यांना ते पूर्ण, म्हणजे त्यांची शुद्ध गेली होती. हात त्यांचे असे उलट झाले, म्हणजे असे तोंडावर पडल्यामुळे हात त्यांचे मागे गेले. ह्या बाजूने हात त्यांचे खरचटले, दोन्ही ढोपरं खरचटले आणि इथे पूर्ण त्यांना 7 टाके पडले. 7 टाके पडले. हे जास्त ह्याचा टेन्शनचा भाग नव्हता. त्यांच्या जवळजवळ 3-4 दाढा पूर्ण उचलून बाहेर आल्या. हा जबडा पूर्ण सुजला. इथे ओठाच्या आतमध्ये त्यांना आणखी एक टाका पडण्यात एवढं फाटलं. खूपच तोंडाला जखमा झाल्या. आणि त्यात आम्ही ते हॉस्पिटलच्या दारात पडले आणि मेन म्हणजे ते घरापासून हॉस्पिटलपर्यंत गाडी घेऊन आले एकटे. हे म्हणजे देवाचे खरंच उपकार मानायला हवेत. मग तिथल्या सगळ्या माणसांनी नेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये आतमध्ये नेलं. तर रक्त खूप गळत होतं आतमध्ये, एवढा खोल अशी जखम झाली होती. डॉक्टरांनी लगेच टाके घातले. डॉक्टर तिथे होते, म्हणजे आम्ही हॉस्पिटलकडेच हे सगळं घडलं म्हणून लगेच उपचार घेता आले. त्यानंतर टाके वगैरे घातल्यानंतर सलाईन चढवलं, सगळं झालं. जवळजवळ 2-3 तास ते हॉस्पिटलमध्ये होते आणि मग ते म्हणाले, मी ठीक आहे, आता मी घरी जाऊ शकतो. तर ते जे माझे चुलत सासरे होते, म्हणजे काका, ते लोक पण तिथेच थांबलेले. त्यांनी ड्रायव्हरची सोय केली आणि डॉक्टरांना विचारलं की BP वगैरे सगळं नॉर्मल आहे का, घरी नेऊ शकतो का. तर डॉक्टर म्हणाले, आता ठीक आहे, म्हणजे BP वगैरे सगळं नॉर्मल आहे, तर बघूया आपण प्रयत्न करून, त्यांना जमतंय का. अमित उठला, त्याला चालवून वगैरे बघितलं, तो चालला, तो म्हणाला मी जाऊ शकतो घरी. त्यामुळे ड्रायव्हरची सोय करून आम्हाला सगळ्यांना गाडीतून पाठवायचं असं ठरवलं काकांनी. तर माझ्या मिस्टरांना, म्हणजे मी त्याला अमित म्हणते, त्याला आम्ही, खरं माझं अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज वगैरे नाही आहे, पण तरी पण मी अमित म्हणते, ती गोष्ट वेगळी. तर त्याला घेऊन आलो आम्ही, धरून बाहेर बसवलं, चालवून वगैरे बघितलं, सगळं नॉर्मल, सगळे रिपोर्ट्स, म्हणजे BP वगैरे सगळं नॉर्मल. शुगर टेस्ट केली, ECG पण आम्ही त्याचा काढला. ECG म्हणतात की नाही माहिती नाही, छातीत जर दुखत असेल तर, कारण तो मध्ये मध्ये मला सांगायचा की छातीत दुखतं, त्यामुळे मी लगेच डॉक्टरांना, कारण ऑलरेडी असं काही झालं की आपल्या मनात आणखी अनेक शंका येतात, त्यामुळे मी लगेच डॉक्टरांना सांगितलं की मागे तो सांगत होता छातीत दुखतं, तर तुम्ही ते पण चेक करा. मग त्यांनी ती मशीन छातीला लावून चेक केलं, पण ते सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. आणि अमित म्हणाला की मी जाऊ शकतो घरी. मग आम्ही त्याला बाहेरच्या चेअरवर बसवलं आणि एका ड्रायव्हरला बोलवलेलं. तो गाडी रिव्हर्स घेत होता आणि गाडी रिव्हर्स घेता घेता चेअरवरच, त्या बाहेरच्या खुर्चीवरच अमितला परत फिट आली. फिट म्हणजे त्याला आकडी म्हणतात ना, असं तोंड हात असे वाकडे होतात, मुठ्ठी अशा आवळल्या जाताना आडवं होऊन असं वाकडं वाकडं होऊन पडायला होतं. त्याला आकडी असं आमच्या भाषेत म्हणतात, मला वाटतं फिटच म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर तो प्रकार झाला, त्याच्यामुळे आम्ही सगळे घाबरलो. मग अमितला तिथेच ॲडमिट केलं. म्हणजे एक रूम होती, त्या रूममध्ये एका बेडवर अमित होता आणि एका बेडवर प्रसाद, माझा मुलगा, दोघंही होते. दोघांनाही सलाईन लावलेलं, दोघांची औषधं. म्हणजे तो प्रकार खूप विचित्र विचित्र होता आणि इतकी मी घाबरले होते की मला असं वाटलं की एका क्षणासाठी की आता सगळं संपलं, म्हणजे मी एकटीच, माझी दोन्ही माणसं माझ्यापासून लांब जात आहेत, असे काही काही विचार यायला लागले. काही लोकांनी, मग मी थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की हे 2 मिनिटांनंतर घडलं असतं, तर मी आणि प्रसाद आणि माझे मिस्टर, म्हणजे आम्ही तिघेही गाडीत असलो असतो आणि वाटेत जर काय झालं असतं तर आम्ही तिघंही गेलो असतो बरोबर. आजूबाजूच्यांचे किती जणांचे, निष्पाप लोकांचे जीव गेले असते काय माहिती ह्या प्रकारात, जर गाडी सुटल्यानंतर जर असं काही झालं असतं तर. म्हणजे खूपच विचित्र प्रसंग होता तो. त्यानंतर साधारण 2 दिवस अमित हॉस्पिटलमध्ये, म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये
हॉस्पिटलमधून सोडलं त्याला, पण तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला. म्हणजे त्याला खूप इकडे तिकडे फिरावं लागलं. त्याला इथला जो जबडा असतो त्याला त्याचा एक्सरे काढायला लागला, दातांचा एक्सरे काढायला लागला. फिट आल्यामुळे डोक्याचे जे काय म्हणतात रिपोर्ट्स, त्याला काहीतरी MRI, CT स्कॅन आणि EEG आय थिंक, मला वाटते EEG असं काहीतरी होतं, ते रिपोर्ट्स काढावे लागले. त्यामुळे पुढचे 2-3 दिवस सगळे हॉस्पिटल्स फिरण्यातच वेळ गेला. त्यानंतर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले, पण अजूनही टाके आम्ही काल काढून आलो. अमितला जे इथे टाके पडलेले 7 टाके होते ते काढले, पण अजूनही त्याला खाता येत नाही आहे, कारण त्याचे सगळे दात हललेत. प्रचंड जखमा झाल्या तोंडाला आतून, त्यामुळे खायला जमत नाही आहे. आणि ते परत दाताच्या डॉक्टरकडे, डेंटिस्टकडे पुन्हा उद्या जायचं आहे. पण हा जो प्रकार सगळा घडला त्यामध्ये मी इतकी हैराण झाले की, आणि मला कळे ना म्हणजे कशी रिॲक्ट होऊ ह्याच्यावरती. मला खूप जणांनी मेसेज केले की काय झालं सांग, काय झालं सांग. तर मला काय सांगावं हेही कळेना. खूप मोठी स्टोरी होती, म्हटलं एकदा व्हिडिओ बनवून सांगूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी सांगायची आहे ती म्हणजे, हा जेव्हा प्रकार घडला, जेव्हा अमित असा माझ्यासमोर पडला चक्कर येऊन, त्यावेळी मी धावत, म्हणजे मी 2-3 पावलं मागे होते, प्रसादला तसंच टाकून मी धावत गेले अमितकडे. आणि त्याचं तोपर्यंत म्हणजे त्या एका सेकंदात त्याचं सगळं रक्त असं रक्त झालेलं त्या हनवटी फुटल्यामुळे. आणि तिथे त्याच वेळेला एक मुस्लिम बाई आपल्या अजून काही रिलेटिव्स बरोबर आलेली, त्यांनी बुरखा घातलेला. तिच्याबरोबर अजून एक बाई होती, तिने पण बुरखा घातलेला. आणि अजून मला वाटतं 1-2 पुरुष होते. 4 व्हीलर घेऊन आलेले, ते गाडीतून उतरले. आणि हा जो प्रकार त्यांच्यासमोर घडला, तर मी इतकी रडत होते. तर अमितला सगळ्यांनी नेऊन गाडीत हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि ती बाई मला सांगते की घाबरू नको, काही नाही होणार. मला श्वास घ्यायला जमत नव्हता. म्हणजे मी इतकी अस्वस्थ झाले, इतकी घाबरले की मला कळेना की मलाच काय होते, मला श्वासच घ्यायला येईना. तर ती जी मुस्लिम बाई होती तिने असं मला म्हणजे इथे हात लावून असं चोळलं, माझ्या डोक्यावर तिने असं म्हणजे थापटलं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना असं की एखादा माणूस घाबरला की त्याला समजावतात, त्याप्रमाणे ती माझ्याशी इतकी प्रेमाने वागत होती. मला इतकं जवळ घेतलं तिने, मला मिठी मारली, मला म्हणाली काही काळजी करू नको, सगळं ठीक होणार. बरोबर त्या हॉस्पिटलच्या समोर एक मंदिर आहे, मानसेश्वर देवाचं मंदिर आहे. तर त्या मंदिराकडे ती मला सांगते, मुस्लिम बाई मला सांगते, ते बघ तो देव आहे ना, तो बघतोय ना, तू कशाला काळजी करतेस, तू काही घाबरू नको, सगळं ठीक होणार. म्हणजे त्याही स्थितीत मला तिचे ते शब्द म्हणजे इतकं मला ते आठवतं अजूनही की ती स्वतः मुस्लिम होती, पण तरीही तिने हा विचार त्यावेळी नाही केला की मी मुस्लिम आहे का, की मी हिंदू, मी कोण आहे, कुठल्या जाती धर्माची आहे. ती मला वरती हेही सांगते की देव बघतोय तुझा, तो बघतो, देव आहे ना तुझा, नाही म्हणाली सॉरी, तो बघतो, देव आहे ना तो बघतोय, सगळं ठीक होणार, नको काळजी करू. म्हणजे त्याही प्रसंगात तिचे जे शब्द मला इतकी उभारी देऊन गेले. आणि त्या बाईबद्दल मला हे बोलायचं होतं. ती कोण आणि कुठून आलेली मला काही माहिती नाही. कधीतरी मिळाली तर मी नक्की तिचे आभार मानेन, कारण त्यावेळी मी त्या परिस्थितीत नव्हते की मी तिच्याशी काही चांगलं बोलेन. आणि हे सगळं घडेपर्यंत नंतर जोपर्यंत मी नॉर्मल झाले तोपर्यंत ती बाई आपल्या फॅमिलीसोबत निघून गेली होती. त्यामुळे माझं पुन्हा काही तिच्यासोबत इंटरॅक्शन झालं नाही. पण ती मला जाता जाता एवढं म्हणाली की तू व्हिडिओ करतेस ना, मी तुझे व्हिडिओ बघते. तर जर तुम्ही बघत असाल माझा हा व्हिडिओ, तर मी खरंच तुमची खूप खूप ऋणी आहे. त्याही प्रसंगात ते जे 2 शब्द, म्हणजे ज्यावेळी आपल्यावर असा प्रसंग घडतो आणि ज्यावेळी आपल्याला असे आपुलकीचे, प्रेमाचे 2 शब्द ऐकायला मिळतात ना, तेव्हा खूप खूप बरं वाटतं. म्हणजे खूप समाधान मिळतं. आपल्याकडे काही असो नसो, पण ते शब्द आपल्याला इतकी उभारी देतात ना, की आपल्याकडे सगळं काही आहे असं आपल्याला वाटतं. तर तुमचे खरंच खूप खूप आभार. खूप धन्यवाद. कधी माझ्याकडून तुम्हाला काही मदत लागली, जर मी काही करू शकत असेल तुमच्यासाठी, तर नक्की कळवा. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे सगळं घडत असताना त्या देवाचे खरंच आभार की त्याने आम्हाला सुखरूप ठेवलं. 2 मिनटं उशीर झाला असता किंवा 2 मिनटं आधी अमित गाडीत असताना जर त्याला चक्कर आली असती, तर आज चित्र वेगळं असलं असतं, होत्याचं नव्हतं झालं असतं. पण आम्ही सगळे सुखरूप आहोत. आणि तुम्ही सगळ्यांनी माझी इतकी काळजी केली, खूप जणांनी मला मेसेज केलेले, तुमचे सगळ्यांचे खरंच खूप खूप आभार. आणि काय सांगू, तुमच्या कोकणी बाल माणसावर असंच प्रेम ठेवा. जय महाराष्ट्र.